शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या प्रेरणेनी आणि आशीर्वादाने श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्र या स्तोत्रामधल्या भगवान श्री विष्णूंच्या 1000 नामांचा आपण क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या भाष्याच्या अनुषंगाने भगवंतांच्या स्मरणात राहून त्यांचं नाम जर अखंड घेतलं तर भगवान म्हणतात की मी त्याला सुलभ होतो, असं भगवद्गीतेत भगवान बोलतात। सुलभ होतं याचा अर्थ माझी प्राप्ती त्या जीवांना अगदी सहजपणे होते। पण कुणाला म्हणतात भगवान? योमां स्मरति नित्यशः अनन्यचेता सततम। योमां स्मरति नित्यशः अनन्यचेता सततम। तो अखंड आपल्या हृदयामध्ये माझं स्मरण चिंतन करतो। योमां स्मरति नित्यशः। आणि भगवंतांच्या स्मरणाचा फार सोपा मार्ग कलियुगासाठी त्याचं नाम घेणं हा आहे। त्याने भगवंतांचं स्मरण होतं आणि अशासाठी मग भगवान बोलतात तस्य अहम सुलभ पार्थ। त्याला मी फार सोपा सुलभ आहे, त्याला माझ्यापर्यंत पोहोचणं फार सोपं आहे, असं त्या श्लोकाचा एक शब्दार्थ आहे। पुष्कळ ठिकाणी अशी वचने येतात की भगवन नामस्मरणाने जीवाचा उद्धार होतो। आज आपल्यासमोर क्रमाने श्लोक क्रमांक 38 हा आहे। पद्मनाभो रविंदाक्ष पद्मगर्भ शरीरभृत मर्धिरुद्धो वृद्धात्मा माक्षो गरुडध्वजः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। हा श्लोक आहे 38 क्रमांक। पद्मनाभो रविंदाक्षः पद्मगर्भ शरीरभृत महर्धिरुद्धो वृद्धात्मा माक्षो गरुडध्वजः। या श्लोकामध्ये भगवंतांची दिव्य अशी 9 नावं आहेत आणि या 9 नावांचा क्रमानेच विचार आचार्यांनी केला आहे। आज यातलं पहिलं नाव आहे पद्मनाभ। माहिती आहे, पुष्कळदा आपण ऐकलं आहे अनेक ठिकाणी। पद्मनाभ म्हणजे विष्णूच, त्यांचंच नाव आहे ना यातलं हे। विष्णूंचं एक नाव पद्मनाभ, विशेषतः दक्षिण प्रांतामध्ये दक्षिण भारतात पद्मनाभ म्हणूनच भगवंताला ओळखतात। मंदिरे खूप ठिकाणी आहेत पद्मनाभ नावाची। याची व्युत्पत्ती आचार्यांनी केलेली आहे की ज्याच्या नाभी कमळामधून, कमळ पद्म म्हणजे कमळ, नाभ म्हणजे नाभी, ज्याच्या नाभिस्थानामधून कमळ उत्पन्न होतं अशी आचार्यांनी व्युत्पत्ती केली आहे। आणि हृदयरूपी पद्माच्या नाभिस्थानी राहणारा अशी एक अर्थ केलेला आहे। हृदयामध्ये, हृदय कमळच म्हणतात ना, त्याला नाभी मानलं आहे, हृदयाला शरीराची नाभी मानलं आहे। आणि त्या पद्माच्या नाभिस्थानी राहणारा भगवद्गीतेत 18व्या अध्याय श्लोक येतोय। ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रा रूढानि मायया। ईश्वर म्हणजे देव, परमात्मा हा प्रत्येक चेतन प्राणीमात्राच्या हृदयामध्ये राहतो। त्याचं राहायचं स्थान हृदय हे आहे आणि त्या हृदयामधूनच, नाभी कमळामधून, नाभीतून कमळ उत्पन्न झालेलं आहे आणि त्या कमळावर मग ब्रह्मदेव आहे। म्हणून पद्मनाभ शब्दाची इतकी व्याप्ती मोठी आहे की आधी सर्व ही पहा, सर्व जड चेतनसृष्टी, मग
त्यांना निर्माण करणारा ब्रह्मदेव, तो कमळावर बसलेला, मग ते नाभीतून आलेलं म्हणजे श्री विष्णू. म्हणजे असं नाभीपर्यंत हा प्रवास आहे. प्रकृती सगळी जी आहे ते ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. रजोगुणाच्या द्वारे त्यांनी निर्मितीला कारण जो ईश्वर आहे तो ब्रह्मदेव आहे. आणि त्यामुळे सगळी अशी उत्पत्ती त्या ब्रह्मदेवालाच निर्माण करणारा किंवा ज्या ठिकाणून ब्रह्मदेव उत्पन्न होतात. पद्मनाभ या शब्दाचा एवढा अर्थ आहे, ज्याच्या नाभीत कमळ उमललेले आहे असा. आणि कमळाची उत्पत्ती कशासाठी, त्याच्यावर तो चतुर्मुख ब्रह्म आहे म्हणून. श्रीमद भागवतामध्ये याच्यावर खूप विस्ताराने मग वर्णन आहे पहिल्या दुसऱ्या स्कंदामध्ये, की ब्रह्मदेवाने निर्माण झाल्यावर काय केलं. मग त्याला भगवंतांनी तप करायला लावलं. त्या तपानंतर त्या ब्रह्मदेवांना दरवेळा सृजनानंतर जी स्मृती यावी लागते ती तपानंतर प्राप्त झाली. मग ही सगळी सृष्टी उत्पत्तीची प्रक्रिया ब्रह्मदेवांनी केली. पण मुळातच त्याची उत्पत्ती जिथे आहे त्या नाभीला, ती नाभी जो धारण करतो की ज्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. म्हणून भगवंतांचं पहिलं नाव या श्लोकातलं पद्मनाभ असं आहे. दुसरं नाव या श्लोकातलं आहे अरविंदाक्ष. पुन्हा कमळाचाच उल्लेख आहे. कमळाच्या नावावरून भगवंतांची पुष्कळ नावं आहेत हो. कारण कमल हे सर्व पुष्पांचा राजा मानला आहे. त्याचंच एक लहान रूप गुलाबही आहे. सारखेच दिसतात लहान मोठे असले तर. पण कमलिनी पाण्यामध्ये विकसित होते, चिखलातून जन्म होतो. पण कमळाचं फूल जर आपण पाहिलं छान पूर्ण उमललेलं तर ते फार छान टप्पोरं आणि खूप मोठं असतं. म्हणून भगवंतांचे अरविंद, अरविंद म्हणजे कमळ, अक्ष म्हणजे डोळे, म्हणजे कमळाप्रमाणे डोळे असणारा असं ज्याचं वर्णन केलं गेलं आहे आचार्यांनी भाष्यामध्ये. असा जो आहे कमळाप्रमाणे डोळे असणारा अरविंद अक्ष असा जो आहे तो श्री विष्णू. म्हणून संपूर्ण विकसित कमळ जेव्हा असतं, कमलिनी जेव्हा पूर्ण विकसित, सगळ्या पाकळ्या उमललेलं, पूर्ण फुललेलं, तर त्याचं वर्णन सगळ्या इथे आपल्या स्तुतींच्या श्लोकामध्ये किती ठिकाणी येतं हो. शांताकारम जो श्लोक आपण रोज म्हणतो आहोत, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकांतं कमलनयनं. कमल अरविंदाक्ष याही श्लोकात आहे शांताकारम. हा भगवंतांच्या ध्यानाचा श्लोक आहे हो. प्रत्येक देवतेच्या ध्यानाचे श्लोक वेगळे असतात, तशा भगवान श्री विष्णूंच्या ध्यानाचा हा श्लोक आहे. लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वगैरे. त्यामध्ये कमलनयनम म्हणजे अरविंदाक्ष असाच उल्लेख आहे. श्रीवत्सं मणिकौस्तुभं च मकुटं केयूरमुद्रांकितं बिभ्राणं वरदं चतुर्भुजधरं पीतांबरोद्भासितं मेघश्यामतनुं प्रसन्नवदनं फुल्लारविंदेक्षणं. हे व्यंकटेश स्तोत्राच्या प्रारंभी जे श्लोक आपण म्हणतो त्यातले फुल्लार विंदेक्षण, फुल्लार अरविंद रेक्षण म्हणजे कमलासारखे डोळे, पूर्ण विकसित झालेल्या कमळाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत. टपोरे असा अर्थ नाही, म्हणजे मोठे तर आहेच आणि त्यामध्ये तेज आहे. म्हणजे त्या डोळ्यांचा प्रभावच असा होतो की त्याकडे नुसतं पाहिलं की भक्ताला एक तर प्रसन्नता वाटते आणि आपला पूर्ण अहंकार नष्ट करण्याची प्रक्रिया भगवंतांच्या मुखकमलाकडे पाहून आणि कमलनयन नेत्रांकडे पाहून होते. असे फार दिव्य तेजस्वी डोळे असलेले पुष्कळ महापुरुष आपल्या आर्य सनातन धर्मात, भारतीय संस्कृतीत आपल्या देशात होऊन गेले. उदाहरण बोलायचं असेल तर लोकमान्य टिळक, त्यांचा कोणताही प्रतिमा किंवा फोटो पहा आपण, अतिशय मोठे टपोरे आणि तेजस्वी डोळे. उत्तम वक्ते जे होते ना, ते आधी डोळ्यात तेज असावं लागतं, मग वक्तृत्व, मग त्याची छाप पडते श्रोत्यांवर. तेच स्वामी विवेकानंदांचं. नाही तर इतका लहान वयातला युवक अमेरिकेसारख्या फार मोठ्या बलाढ्य आणि समृद्ध अशा प्रांतात जाऊन ज्यांची मातृभाषा इंग्रजी आहे, त्यांच्यासमोर इंग्रजीमध्ये भाषण करणं काय साधी गोष्ट आहे का? पण त्यांच्या डोळ्याकडे पाहूनच सगळी माणसं आधी प्रभावित व्हायची. त्याच्यात तेज गुण होता, त्यांचे नेत्र कमलनयनच आहेत ते. म्हणजे त्यातल्या त्यात मनुष्य जीवनातल्या उदाहरणं बोलायचे, आपल्या देशातलं ही दोन फार प्रसिद्ध उदाहरणं सगळे बोलतात. लोकमान्य टिळक आणि विवेकानंद. अत्यंत प्रफुल्लित आणि प्रसन्नता आणि तेजस्वी असे असलेले डोळे, म्हणून अरविंद अक्षयाचा अर्थ तेजस्वी डोळे. आपल्याला तेजस्वी डोळे फक्त
वाचूनच कळण्यासारखं आहे, कारण तेजस्वी डोळे असणारे फार कमी माणसं असतात. असो, म्हणून या अरविंदाक्ष या नामाचा अर्थ जो दिला आचार्यांनी, कमळाप्रमाणे डोळे असणारा, कमळाप्रमाणे तेजस्वी, प्रफुल्लित करणारं सौंदर्यही आहे, तेजही आहे. आणि असा जो आहे त्याचं नावच अरविंदाक्ष 2 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. 3 क्रमांकाचं नाव पुन्हा कमळाशी निगडितच आहे. पद्मनाभ मध्ये अरविंदाक्ष झालं, पण आता पद्मगर्भ, पुन्हा तेच वर्णन. हृदयरूप कमळामध्ये ध्यान करण्याला अत्यंत योग्य असा असलेला परमात्मा म्हणून पद्मगर्भ म्हटलं आहे. हृदयरूप, हृदयामध्ये राहणारा, तो ध्यान करायला अत्यंत योग्य, ध्यान धारणेच्या रूपाने ज्याची उपासना केल्या जाते असा जो आहे तो पद्मगर्भ असा आचार्यांनी केलेला. आचार्यांनी याची एक व्याख्या केली आहे भाष्यामध्ये. आचार्यांनी व्याख्या केली आहे, पद्मे गर्भो यस्य स पद्मगर्भा. पद्मे गर्भो यस्य, पद्म म्हणजे कमळाचं फूल, हे ज्याच्या नाभीतून निघालं म्हणजे हे याचा गर्भच आहे की नाही हा. आणि हा गर्भ याचा आहे, आणि त्यातून पुढे ब्रह्मदेव, सगळी सृष्टी यातूनच, म्हणजे मूळ निर्मितीचं कारण याची नाभी आहे. म्हणून पद्मगर्भ शब्द वापरला. गर्भ हे निर्मितीला कारण असतं की नाही. आता एखादी स्त्री गर्भिणी आहे आणि तिला आता पुढे अपत्य होणार आहे, तर त्या अपत्याला त्या आईच्या उदरात असेपर्यंत त्याला गर्भ म्हणतो की नाही आपण. आता भगवंतांच्या उदरामध्ये सगळी ब्रह्मांड दडलेली आहेत एक, आणि अनंत जीवांच्या अनंत जन्मांच्या वासना सूक्ष्म रूपाने भगवंतांच्या अंतःकरणात आहेत, भगवंतांमध्ये आहेत. आता त्यांना पुढे बाहेर यायचं आहे म्हणजे ती प्रसूतीच आहे की नाही. मम योनिर महत ब्रह्म तस्मिन, भगवान गीतेत बोलले, मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भं दधाम्यहं. तो गर्भ मी देतो या सृष्टीला, जो माझ्याजवळ आहे ते बाहेर यायचं आहे. आणि म्हणून आचार्यांनी केलेली व्याख्या अगदी बरोबर आहे. पद्मे गर्भो यस्य स पद्मगर्भः. आणि त्यातूनच सगळ्या सृष्टीची पुढे निर्मिती इत्यादी होते. म्हणजे गर्भ याचा अर्थ आत राहणारा, उत्पत्ती स्थान, सकल जीवांचं उत्पत्ती स्थान. एखादा जीव आईच्या उदरातून बाहेर येतो, ती उत्पत्ती आहे त्याची. त्याला अस्ति जायते पैकी 2 धर्म, अस्ति जायते होतात, गर्भधारणा होते, मग गर्भ बाहेर येतो. पण मुळात गर्भात आईच्या उदरात असताना त्याला गर्भच म्हणतात. आणि ज्याच्या नाभी कमळातून कमळ, ब्रह्मा, सृष्टी इत्यादी पुढे उत्पन्न होतात, त्याला पद्मगर्भ असं नाव दिलेलं आहे. आणि भगवान विष्णूंपासूनच पुढे ते मम माया दुरत्या, मायेचा आधार घेतात आणि सगळी सृष्टी निर्माण करतात. म्हणून पद्मगर्भ हे नाव त्या अर्थाने आहे की जो पद्मगर्भ म्हणजे हृदयाकाशामध्ये राहून जो या सृष्टीचा सगळा बीज रूपाने धारण करतो, पुढे त्याची उत्पत्ती होते. म्हणून पद्मगर्भ हे नाव 3 क्रमांकाचं या श्लोकातलं क्रमाने श्रोते आलेलं आहे. शरीरभृत हे 4थं नाव आहे. या अशा अर्थाचे 2-3 नावं आधी होऊन गेलेत. अगदी पहिल्या श्लोकामध्ये ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत. भूतभृत तिथे शरीरभृत, तिथे भूतभृत याचा अर्थ सगळ्या भूतांचं रक्षण पोषण करणारा, धारण करणारा, पालन करणारा, आणि निर्मितीनंतर सर्व भूतांना धारण करण्याची किंवा त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी एकट्या परमात्म्याची, ईश्वराची आहे. ईश्वरवाचक नाम आहे हे शरीरभृत. जितकी शरीर परमात्मा ब्रह्मदेवांच्या द्वारे त्यांच्याकडून निर्माण करून घेतो. किती निर्माण करून घेतो? 4 खाणी 4 वाणी, 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोकतीनी, तया नाव देव श्रीराम. रामदास स्वामींनी केली व्याख्या. किती ठिकाणी 4 खाणी 4 वाणी असा उल्लेख येतो. इतके प्रकारचे 84 लक्ष प्रकारचे प्राणी आहेत. इतके प्राणी आहेत, आणि या सगळ्या प्राण्यांच्या पोषणाची, पालनाची जबाबदारी पोसितो जगासी एकलाची. कारे नाठविसी, तुकोबारायांचा अभंग आहे. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकलाची. अगदी कोणालाही भूक तहान जेव्हा लागते ना, तेव्हा त्याची ती भूक किंवा तहान, क्षुधा, पिपासा शमन करण्याची जबाबदारी परमात्मा घेतो.
पोषितो जगासी. अगदी लहानात लहान जीव, अगदी मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी. ब्रह्मदेव जीवच आहे. अन्न पाणी सगळं त्यांच्यासाठी निर्माण करतो. आणि त्या त्या जीवाला किंवा त्या त्या शरीराचा शरीर, काया, तनु, देह असे अनेक नाव आहेत. जिथे शरीर आहे तिथे भूक लागणारच आहे. कारण ते वर्धते धर्म त्याचा जर आहे तर वाढेल कशाने? अन्न पाण्याशिवाय कोणताही देहधारी जीव त्याची उत्क्रांती किंवा वाढ होऊ शकत नाही. जाती वर्धते आहे ना, हे वर्धते मग वाढ होते ती अन्न पाण्याने होते. मग ती वाढ होण्यासाठी सुद्धा ती निर्मिती त्यासाठी अन्न पाण्याची परमात्मा ईश्वरच करतो प्रत्येकासाठी. तुम्ही त्याला आपल्याकडे अहंकार घेऊन की मी त्याला अन्न दिलं नाही, ती व्यवस्था परमात्मा करतो. आपल्या नकळतसुद्धा काही प्राणी कधी कधी आपल्या घरातले येऊन अन्नाचे पदार्थ, उंदीर नाना पदार्थ, मूषक चोरीती शिरा, मांजर येऊन दूध पिऊन जाते. अहो परवाची गोष्ट आहे, आम्ही थोडंसं बाहेर बसलो होतो आणि आमच्या घरामध्ये एक बाहेर वानरसेना खूप आली होती. ते एक वानर आत शिरलं. आम्ही आता आज उपास पडून काही घेतले होते बटाटे वगैरे, 2 बटाटे घेऊन गेले. त्याच्या सकाळच्या नाश्त्याची सोय ब्रेकफास्टची सोय परमात्म्याने घरात बटाटे, घरात वाजता घेत नाही सहसा, पण ते आलं 2 बटाटे घेऊन गेले. पोषितो जगासी एकलाची. त्यांची सकाळची वेळ आहे, पहाट झाली की त्यांच्याजवळ 4च गोष्टी भगवंताने दिलेल्या आहेत: आहार, निद्रा, भय, मैथुनंच. त्यासाठी ते आहारासाठी फिरतात. आणि वानर योनी किंवा या फक्त झाडाचा पाला आणि फळं असं खाणार आहेत, कच्चंच खाणार आहेत. ते काही शिजवून खाल्लेले पदार्थ नाही खाणार. झाडाची पानं, पिकलेली फळं, ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतात. त्याला सहज घरात ते दिसले असतील बटाटे, ते घरात आलं 2 बटाटे घेऊन गेलं. तुम्ही अयोध्या किंवा शुकताल उत्तर प्रदेशातल्या प्रांतांमध्ये जा, पुष्कळ हौशीनी माणसं काही फुटाणे, रेवड्या, पेरू, केळं असे घेतात. आणि तिकडचे लोक सांगतातही इकडे खूप वानरसेना आहे, लाल तोंडाची माकडं आहेत तिकडे, तेव्हा आपले खाद्यपदार्थ सांभाळून ठेवा. आपण कितीही सांभाळून ठेवा, त्या एखाद्या मरकट योनीतल्या, वानर योनीतल्या जीवाला जर भूक लागली आहे, तुमच्याकडे अन्नपदार्थ आहे, त्यांना जर कळलं आपल्याजवळ आहेत ते असं कळलं, तर त्यांचं ते खाद्य आहे ते ओढून नेतात. हातात ते ओढून नेतात, पिशव्यासुद्धा मुठीत धरले असतील तर मुठीतले घेऊन जातात. त्यांचं खाद्य आहे, ते इजा नाही तुम्हाला करणार, पण ते पिशवी ओढून नेतील, ती पोळून फाडतील आणि पूर्ण पदार्थ खाऊन भक्षण करतील. का? पोषितो जगासी एकलाची. शरीरभृत या नावाचा अर्थ पाहतो आपण. मांजर असो, वानर असो, मुंगी असो, हत्ती असो, 84 लक्ष आहेत ना, या सगळ्यांना जेव्हा भूक लागते, तहान लागते, त्यांची क्षुधा तृषा निवारण करून त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी, पालनपोषणाची भरणाची जबाबदारी परमात्म्याची आहे. जबाबदारी म्हटल्यापेक्षा ते त्याचं कार्यच आहे. हे कार्य परमात्मा करतो म्हणून त्याचं नाव शरीरभृत असं नाव आहे. आणि एखाद्या वेळा जीवाला असं वाटतं की मी हे केलं. खूप ठिकाणी काही प्राण्यांना खाऊन टाकतात, त्यांचा तो आहार आहे. जीवो जीवस्य जीवनम. जसं चिमणी झाडावरून खाली येते आणि ते असे काही किडे कुटकल असतात, मुंग्या वगैरे टिपून घेते, तिचं खाद्य आहे, त्यांनी तिचं पोषण होतो. ते मुंग्या त्याच वेळा बाहेर का निघाव्या बिळातून, कारण त्या चिमणीची सोय करायची आहे. चिमणीला ते खाद्य आहे, ती खाते. काही अन्नाचे कणही खाते, पण ते अन्नाचे कण अंगणात पडलेले, भिंतीवर ठेवलेले पडलेले तिला दिसले की ती खाते. तसे प्राणी भक्षण करते छोटे मोठे. जीवो जीवस्य या नायानी. म्हणून ती सगळी सोय परमात्मा करतो. या चिमणीला भूक लागली आहे, आता हिला अन्नाचे कण मिळाले पाहिजेत, आणि म्हणून ते अन्नाचे कण जिथे ठेवले असतील त्याचा वास तिला येतो. घ्राणेंद्रियात त्यांचं चांगलं असतं पक्ष्यांचं, आणि ते पदार्थ ते फस्त करतात, खातात, त्यांची क्षुधा निवारण होते. पोषितो जगासी एकलाची किंवा शरीरभृत. पण कधी कधी असं वाटतं की आम्ही यांना देतो. पुष्कळ माणसं कुत्र्याला पोळी घालतात, गाईला पोळी घालतात, मग त्यामधून असं होऊ शकतं की आम्ही देतो. परमात्मा म्हणतात तुम्ही नाही देत, मीच सोय करतो. मी प्रत्येक प्राण्याची सोय करतो. पहा, एक उदाहरण म्हणून बोलतोय. शरीरभृत, शरीरभृतची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी बोलतोय. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहे अत्यंत शूर पराक्रमी होते, खूप किल्ले जिंकत होते. नुसते जिंकत नव्हते, किल्ल्याची डागडुजी करायचे, तटबंदी दुरुस्त करायचे, पायऱ्या दुरुस्त करायच्या,
आवागमनाला किल्ला सैनिकांना मावळ्यांना चांगला सुलभ होईल असं करायचे. फार शत्रूसाठी चढण्यासाठी कडे कपारे असतील तर ते अशा प्रकारे घासून तासून साफ करायची शत्रूची सेना तरू शकणार नाही. ते डागडुजी करायचे. शिवरायांनी एक किल्ला जिंकला होता, सामानगड त्याचं नाव पुढे होतं पूर्वी, सामानगड. आणि त्याची डागडुजी सुरू होती. छत्रपती शिवराय बरोबर होते आणि छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामी पठारावर उभे आहेत. शेकडो मजूर काम करतात आहे. किल्ल्याच्या बांधकामाचं काम सुरू आहे, डागडुजीचं काम सुरू आहे, पायऱ्या वगैरे तटबंदी बांधणं सुरू आहे, बुरुज बांधणं सुरू आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या मनात फक्त छोटासा विचार आला की या सर्वांचा मी पोशिंदा आहे, की हे सगळे मजूर जे मजुरीवर ज्यांचा उदरनिर्वाह आहे, कुटुंब चालतं, यांच्या कुटुंबाचा भरणपोषण करता मी आहे. रामदास स्वामी अंतर्ज्ञानीच होते, शिवरायांचे गुरु आहेत. त्यांच्या मनात शिवरायांच्या मनात काय भावना आली कळलं रामदास स्वामी. रामदास स्वामींनी एक लीला केली. तिथे एक पाथरवट होता, तो एक दगड फोडत होता. त्याचं ते कार्य आहे, त्याचा मजुरांना त्याला मिळतो. त्याला तेवढंच कार्य दिलं होतं की तू हा दगड फोड. मोठा दगड होता, छन्नी हातोड्या वगैरे देऊन त्याला दिलं होतं की तू यांनी फोड हो. तो फोडत होता. रामदास स्वामींनी त्याला म्हटलं इकडे ये. एक दगड होता मध्यम आकाराचा, शिवराय बरोबर होते. सांगितलं या दगडाला फोड आमच्यासमोर. पूर्ण दगड, शिळा पाषाण, कुठेही त्याला इतकंही छिद्र नाही, पूर्ण कॉम्पॅक्ट पॅक. त्यात वाराही जाऊ शकत नाही, पाणी कुठून जाणार नाही अशी व्यवस्था आपल्याला बाह्य याच्यावरून वाटते. शिवरायांना कळेना की रामदास स्वामी याला दगड तर फोडतोच आहे, जवळ पडलेला दगड फोडायला का बोलावलं. तो त्याच्या कामावर होता कुठेतरी. म्हणजे हा दगड फोड आमच्या दोघांसमोर. त्या पाथरवटाने शिवरायांसमोर रामदास स्वामींसमोर तो दगड फोडला. आणि तो दगड फोडला तर काय आश्चर्य, तो दगड 2 भाग त्याचे झाले. मध्ये एक खड्डा होता, त्यात पाणी होतं. ठीक आहे, पावसाचं पाणी काही झिरपून गेलं असेल समजा, अशी कल्पना. पण त्यामध्ये एक जिवंत बेडकी होती. तिने टुन्नकडे उडी मारली चालली गेली. शिवरायांना कळलं की रामदास स्वामींनी लीला का केली. पोसितो जगासी एकलाची शरीरभृत. आणि तिथे रामदास स्वामींनी एक अभंगसुद्धा रचना केली. या प्रसंगावरती आधारित आहे अभंग रचना. खडक फोडता जिवंत बेडकी सजीव रोडकी. ती बाहेर पडली आणि तिच्या मुखी जीवन कोण घालितो, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. असा अभंग आहे रामदास स्वामींचा 3 चरणांचा. दगड फोडता जिवंत बेडकी त्यातून निघाली, म्हणून त्या प्रसंगावरती रामदास स्वामींनी हा अभंग रचला. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. शिवरायांना कळलं, थोडेसे मनातल्या मनात कळलं. कान उघडल्यावर काय केलं नाही, कळलं की मला विनाकारण अहंकार झाला की मी पोशिंदा आहे. कोणीही पोशिंदा जगाचा नाही, संपूर्ण जगाचा पोशिंदा, पालन करता, रक्षण करता एक परमात्मा नारायण आहे. आणि त्यामुळे हे नाव विष्णू सहस्रनामामध्ये आज जो श्लोक आपण घेतला आहे, पद्मनाभो रविंदाक्ष पद्मगर्भ शरीरभृत, हे 4 क्रमांकाचं नाव शरीरभृत. म्हणजे संपूर्ण शरीर ज्यांनी धारण केलेली आहे अशा जीवांच्या शरीराचं पालन पोषण करण्याची जबाबदारी आणि करण्याचं कार्य जो करतो, म्हणून त्याचं एक नाव शरीरभृत असं हे 4 क्रमांकाचं या श्लोकामधलं नाव आहे शरीरभृत. 5 क्रमांकाचं नाव आहे महर्धिः. 2 शब्द मिळून संधी होऊन हा शब्द झाला आहे. महा म्हणजे मोठा, श्रेष्ठ, वरचढ, मोठा, खूप मोठा. आणि वृद्धी, वृद्धी शब्दाचे अर्थ आहेत आचार्यांनी केलेले समृद्धी, सफलता, वृद्धी, ऐश्वर, असे 3-4 अर्थ केले आहेत. ऐश्वर, वृद्धी, समृद्धी. आणि ती सर्वांच्या सोयीसाठी असते. महर्धी याचं हे नाव का ठेवलं, हा सगळ्यांच्या समृद्धीला कारण ठरतो. आणि समृद्धी म्हटलं की सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या डोळ्यासमोर समृद्धी मार्ग येतो. तो सगळ्यांच्या सोयीसाठी, सुखासाठी असतो, सोयीसाठी असतो. वेळ कमी लागेल आपल्याला. इथून तो मुंबईपर्यंत आहे, नागपूर ते मुंबई हा महाराष्ट्रातला मार्ग, त्याचं नाव समृद्धी. आत्ता या 2-3 वर्षात झालं आहे. असे या प्रकारचे अनेक मार्ग सध्या संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेले आहेत समृद्धीसारखे. पण या मार्गांनी जनतेची, लोकांची सोय झाली, वेळ वाचला.
म्हणून समृद्धी, सफलता, वृद्धी, ऐश्वर, पुष्कळ माणसं असतात. आत्ता आपण वाचलं असेल मध्ये वर्तमानपत्रामध्ये काही एक माणसांची चमू ही वर्षानुवर्षापासून ही सुरू आहे. गिर्यारोहण त्याला म्हणतात. हिमालयावर जाऊन एव्हरेस्ट शिखर जे आहे सर्वोच्च जगातलं सगळ्यात उंच पर्वत शिखर एव्हरेस्ट, त्याच्यावर चढून जायचं, त्याला सर करणं म्हणतात. शेर्पा तेनसिंग नोरके हा पहिला भारतीय होता की ज्यांनी तो नेपाळी होता, त्यांनी हे पहिल्यांदा काबीज केलं होतं. त्यानंतर मग ती गिर्यारोहकांची त्यांनी केलं तर आम्ही का नाही करू शकणार. या प्रयत्नांमुळे अनेक जणं प्रयत्न करतात, सगळे काही सफल यशस्वी होत नाही. पण असे लौकिकामध्ये त्या क्षेत्रामध्ये खूप ऐश्वर किंवा सफलता पावणारे अनेक लोक असतात. आमचा सचिन तेंडुलकर आपला 100 सेंचुरींचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे, वन डे आणि सगळ्यात फॉर्मॅट मिळून. फार मोठा आहे हा, फार मोठं त्यांनी यश मिळवलं आहे, फार मोठी सफलता त्याला प्राप्त झालेली आहे. इस्रोचे वैज्ञानिक आहे, किती मोठमोठी संशोधनं करतात, कोणत्या कोणत्या ग्रहांवरती रॉकेट्स पाठवतात, सफल होतात, पुढचे अनेक प्रयोग सुरू असतात. आणि त्यामुळे त्यांचीसुद्धा भरारी मोठीच आहे, सफलता खूपच आहे, ऐश्वर खूप आहे, त्यांच्या कार्यांचं ऐश्वर खूपच आहे. एव्हरेस्ट सर करणं घ्या, सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या, इस्रोचे वैज्ञानिक घ्या, हे सर्व लौकिक क्षेत्रामध्ये फार मोठे आहेत. पण महावृद्धी हे भगवंतांचं नाव यासाठी ठेवलं की सर्वात जास्त सफलता, सर्वात जास्त सफलता, सर्वात जास्त समृद्धी ही भगवंतांचीच आहे. त्याच्या खाली सगळ्या समृद्धी आहे. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन, सामर्थ्य घेऊन, शक्ती घेऊन, त्याचा अंश असल्यामुळे जीवसुद्धा काही मर्यादित स्वरूपात, त्याच्या दृष्टीने मर्यादित स्वरूपात, पण लौकिक दृष्टीने विचार केला तर फार मोठ्या ऐश्वर्य आणि समृद्धी आहे त्या माणसांची, फार मोठी समृद्धी आहे. आणि त्यामुळे सर्व विश्वाचाच निर्मितीचा पराक्रम ज्याच्या नावावर आहे, सर्व विश्व निर्मितीला जो कारण आहे, आदी कारण आहे, उपादान कारण आहे, विश्वनिर्मिती करून त्यात प्रवेश करतो, तत्सृष्ट्वा तदनुप प्राविशत, ही श्रुती उपादान कारण सांगणारी श्रुती आहे. आणि त्यामुळे परमात्म्याचं एक नावच महर्धी, महावृद्धी, महासमृद्धी, पराक्रम, ऐश्वर. आणि त्याच्या तुलनेमध्ये जर आपला विचार लौकिकातल्या कोणत्याही प्राण्याचा केला, कोणत्याही जीवाचा केला, तो फार अल्पशक्तिमानच ठरतो. परमात्मा सर्वशक्तिमान, जीव अल्पशक्तिमानच ठरतो. दासबोधात रामदास स्वामींनी सुंदर ओवी लिहिली, आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवासी त्रैलोक्य ओळखी श्रीराम. सगळ्या त्रैलोक्यामधले सगळे जीव नुसत्या पृथ्वीवरचे नाही, देवाला ओळखतात, कारण त्याचं सामर्थ्य तसं आहे, महर्धी आहे तो, महावृद्धी. आणि म्हणून हे त्याचं नावच एक विष्णू सहस्रनामात या श्लोकातलं क्रमांकाने 5 क्रमांकाचं नाव महर्धीही असं आत्तापर्यंत आपण ऐकलं. 6 क्रमांकाचं नाव या श्लोकातलं आहे रुद्धः. रुद्ध या शब्दाचा अर्थ ऐश्वर्य असा होतो. आधीच्या श्लोकात त्याचा थोडा उल्लेख आला, पण इथे विशेषतः स्वतंत्र नाव त्याला रुद्ध असा दिलं, ऐश्वर्य. त्याचं काय ऐश्वर्य आहे? श्रीमद भागवतात 11व्या स्कंदात एक श्लोकाचं चरण येतं, त्याचं सगळ्यात मोठं रुद्ध म्हणजे ऐश्वर्य हे आहे की विश्वनिर्मिती करतो एवढी मोठी. किती आहे हो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, अनंत कोटी, किती ग्रह, किती तक्ष, किती तारांगणं, सूर्य काय, चंद्र काय, मंगळ काय, गुरु काय, केवढे मोठे मोठे ग्रह आहेत, पृथ्वीच्या कितीतरी पट मोठे मोठे आहेत. हे त्याचं ऐश्वर्य आहे. म्हणून भागवतातलं वर्णन यथार्थ आहे की नाही. आद्यावतार पुरुष परस्य, त्या संपूर्ण विश्वाला, ह्या जगाला त्याचा पहिला अवतार मानला आहे. त्यांनीच सगुण साकार आहेत. जग दिसतं ना, डोळ्याने दिसतं, ते साकार असतं, म्हणून त्याला नावही असतं. पृथ्वी नाव आहे, चंद्र नाव आहे, सूर्य नाव आहे, अंतरिक्ष नाव आहे, हे नावं आहेत. नामरूप जेव्हा येतात ती सगळी त्याची निर्मिती आहे. म्हणून रुद्ध हा शब्द ईश्वरवाचक आहे, ही त्याची सगळी समृद्धी आहे. बरं, इतकंच नाही, या पृथ्वीच्या गर्भामध्ये, भूगर्भामध्ये किती काय काय आहे हो. बहुरत्ना वसुंधरा असं तिचं वर्णन केलं जातं. हे त्याचं ऐश्वर्य आहे.
अगदी सोन्यापासून, मॅग्नीनपासून, प्लॅटिनमपासून हे सगळे धातू, मूल धातू जे अत्यंत किमती आहेत, मौल्यवान आहेत, महाग आहेत, हे सगळे पृथ्वीच्या गर्भात मिळतात. अहो कोळसा, केवढी खनिजं मिळतात, किती कोळसा पृथ्वीच्या, म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा प्रलय झाले तेव्हा वनस्पती सगळ्या जमिनीत गाडल्या जातात. प्रलयामध्ये सगळी झाडं, मोठी वृक्ष असतात आणि त्या वृक्षांना भूगर्भातल्या उष्णतेमुळे ते करपून त्याची होळी होते आणि त्याचा कोळसा बनतो. अशी कोळशाची निर्मिती बोलली आहे विज्ञानाने. असे किती कोळसा खाली आहे पृथ्वीच्या, किती कोळसा आहे, कोळशाच्या खाणी किती आहेत. वर्षानुवर्ष आपण कोळसा काढतोच आहे. काही हळूहळू विज्ञानाच्या अनेकविध शोधामुळे डिझेलचा शोध लागला, इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला, त्यामुळे रेल्वे इत्यादी आता, किंवा फ्युएलचा शोध लागला, त्यामुळे पेट्रोल डिझेल यांचा शोध लागला. ही पर्यायी इंधनं उपलब्ध झाली. पण एक काळ असा होता की फक्त सगळ्या आगगाड्या ज्याला म्हणू, रेल्वे भारतातल्याच नाही जगातल्या कोळशावरच चालायच्या. किती वर्ष चालल्या तरी भूगर्भातला कोळसा संपला का? नाही. बरं, फक्त रेल्वेंनाच कोळसा लागतो असं नाही. जे मोठे कारखाने असतात, त्यांच्या ज्या भट्ट्या असतात खूप मोठ्या, त्यामध्ये सगळ्या काय अणुभट्ट्या नसतात. सगळ्या ठिकाणी इंधन म्हणून कोळसा अजूनही वापरतात. जसे मुंबई आहे, अहमदाबाद आहे, बडोदा आहे, बंगळुरू आहे, गुडगाव आहे, इथे फार मोठ्या फॅक्टरीज आहेत, कारखाने आहेत. आणि त्या कारखान्यांचं प्रोडक्शन वेगळं असेल, पण भट्ट्या सारख्याच असतात इंधनाच्या. खूप उष्णता लागते सगळं कार्य करताना. ते निर्माण करण्याचं कार्य भूगर्भातला कोळसा करतो. ही भूगर्भामध्ये कोळसा, प्लॅटिनम, सोनं, मॅग्नीज सगळे भूगर्भात परमात्मा ठेवतो. म्हणून हे त्याचं ऐश्वर्य आहे. हे धारणच करतो. हे तर पृथ्वीचा विचार फक्त करता होता. आपण अन्य किती ग्रह आहेत, प्रत्येक ग्रहाचं एक वेगळं सामर्थ्य, ऐश्वर्य आहे. मंगळाचं वेगळं, चंद्राचं वेगळं, सूर्याचं वेगळं, गुरुचं वेगळं, नेपच्यूनचं वेगळं. काही विनाकारण ग्रह निर्मिती नाही आहे, असा एक मुद्दा आपण लक्षात ठेवू. ह्या परमात्म्याच्या निर्मितीमध्ये जितके पदार्थ आणि वस्तू निर्माण झाले आहेत, होतात आहेत, यातला एकही विनाकारण नाही. विनाकारण निर्मिती परमात्मा करतच नाही. विनाकारण निर्मिती मनुष्य करतो आणि मग तो अनर्थाकडे घेऊन जातो वगैरे. विषय नाही आपला असतो, पण त्या गोष्टी अनर्थाकडे नेतात. ईश निर्मित ज्या वस्तू असतात, त्या वस्तू जरी आपल्याला दोन भासल्या द्वैतातल्या आहेत, तर ईशकृत द्वैत जीवाच्या हिताचं असतं. इतकं फक्त वाक्य बोलून लक्षात ठेव. त्याच्यावर फार विवेचन नको आज. पण ईशकृत द्वैत मनुष्याच्या हिताचं असतं. एकही वस्तू, कारण तो वस्तून पदार्थ निर्माण करतो, त्याच्या स्वरूपापेक्षा वेगळं द्वैतच आहे की नाही. पण ईशकृप द्वैत हे जीवाच्या कल्याणासाठी असतं. आणि त्यामुळे परमात्मा हे सगळं निर्माण करतो, हे त्याचं ऐश्वर्य आहे. विराट पुरुषाचं आपण वर्णन वाचावं किंवा विश्वरूपाचं वर्णन वाचावं. 11व्या अध्यायात श्रीमद भगवद्गीतेच्या किती पद्धतीने केलं आहे. भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे, दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग पदुत्थिता यदि भा सदृशी सास्या भासास्तस्य महात्मना. काय ऐश्वर्य आहे. हे त्याचं ऐश्वर्य, याचं वर्णन ऐकायचं असेल ना, खरंच विराट पुरुषाचा अध्याय भागवतातला किंवा गीतेतला विश्वरूप दर्शनाचा अध्याय अर्थासह वाचावा. म्हणजे भगवंतांचं केवढं ऐश्वर्य आहे हे त्याचं रुद्ध शब्द या नामामुळे हे चिंतन आपलं सुरू आहे. रुद्ध हे त्याचं इतकं ऐश्वर्य आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या साधणी, जनाबाईंचा अभंग आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या साधणी, हे त्याचं ऐश्वर्य आहे. कोणताही रूप, कोणताही आकार, कोणताही रूप तो घेऊ शकतो गरजेप्रमाणे, हे त्याचं ऐश्वर्य आहे. म्हणून त्याचं एक नामच 6 क्रमांकाचं या श्लोकामधलं रुद्ध असं आहे. रुद्ध हा आत्तापर्यंत 6 नावं आपण ऐकली, 3 नावं शेष आहेत. महर्दिर्वृद्धो वृद्धात्मा, पुढचं नाव आहे 7 क्रमांकाचं वृद्धात्मा. परिचयाचा शब्द आहे, संधी होऊन झालेला आहे. वृद्धात्मा 2 शब्द आहेत. वृद्ध आत्मा. आत्मा याचा अर्थ ईश्वरच, त्याला वृद्ध म्हटलं येतं. वृद्धात्मा. आधी वृद्ध शब्दाचा थोडा विचार करू. आपल्या परिचयाचा आहे, पण वृद्ध आहोत. मी तर स्वतः वृद्धच आहे. साधारणपणे कलियुगामध्ये
मनुष्य देहात असलेल्या जीवाचं आयुष्य 100 वर्ष मानलं आहे. शतवर्ष आयुष्य नेमिले, त्यात बाळपण निणता गेले, तारुण्य अवघे भोशिले, विषयाकडे श्रीराम. पण सर्वसाधारण शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की 60 नंतर त्याला वृद्ध म्हणतात. त्याच्या आधी तो प्रौढ आहे, त्याच्या आधी तो तरुण आहे, त्याच्या आधी युवा आहे, त्याच्या आधी किशोर आहे, त्याच्या आधी बाल आहे वगैरे. अशी वेगळी वेगळी रचना आहे, पण ही वयाप्रमाणे नाव आहे. अगदी 60 वर्षाच्या माणसानं कोणी बालक म्हणत नाही. बालक म्हणजे लालयत 5 वर्षांनी 5 वर्षापर्यंत बालक म्हटलं आहे त्याला. मग किशोर आहे, युवा आहे, ही नावं आहेत. तसं वृद्ध म्हणजे वयाची 60 वर्ष साधारणपणे मागे पुढे होईल. कोणाला 45 वर्षी वृद्धत्व येतं, कोणाला 75 वर्षी येत नाही. ते वेगळं, प्रत्येकाचं शरीर सामर्थ्याप्रमाणे ते भासेल. परंतु साधारणपणे 60 नंतर जी माणसं असतात त्यांना वृद्ध म्हणतात. आजकाल वृद्ध नाही म्हणायचं, सरकारी संकल्पनेप्रमाणे ज्येष्ठ नागरिक. ज्येष्ठ नागरिक वृद्धात्मामध्ये ज्येष्ठ अंतरात्मा तसं नाव आहेच. पण ज्येष्ठ अंतरात्माही त्याचं नाव आहेच, दासबोधामध्ये दिलेलं आहे. श्रेष्ठ ज्येष्ठ अंतरात्मा. इथे वृद्धात्माचा विचार आपण करतो या नावाचा. वृद्ध म्हणजे मोठा, वयाने मोठा. आणि याला का नाव दिलं? संपूर्ण जगामध्ये वृद्ध पुष्कळ माणसं आहेत असं संशोधनामध्ये आहे. विज्ञानाने मानलं आहे की सर्वात जास्त दीर्घायुषी माणसं म्हणजे वृद्ध माणसं जपानमध्ये आहेत. म्हणजे 100 संकल्पना कलियुगाची आहे, पण जपान या देशामध्ये अनेक माणसं 100च्या वर आहेत, शतायुषी, आणि त्याच्याही पुढे जीवन जगणारे पुष्कळ आहेत. ते विज्ञानाच्या केलेल्या औषधातल्या रसायनांच्या प्रगतीमुळे असेल, त्यांचा प्रारब्ध असेल, परंतु आहेत दीर्घायुष्य आहेत. पण वृद्ध याचा अर्थ 60च्या पुढची जनता. आजच्या सोपा अर्थ आपण लक्षात घेऊ. आता सगळे जितके वृद्ध आजच्या घडीला आहेत, पूर्वी होऊन गेलेले आहेत, या सर्वांमध्ये सगळ्यात वृद्ध कोण? म्हणजे सगळ्यात वयाने विचार करू आधी. वय, ज्ञान, कीर्ती, यश इतक्या अंगाने वृद्धत्व असतं. आपण म्हणतोय कोणाचा सत्कार करताना की वयोवृद्ध आहेत, हे तपवृद्ध आहेत, हे ज्ञानवृद्ध आहेत. म्हणजे तपानी मोठा, वयाने मोठा, ज्ञानाने मोठा, कर्माने मोठा, हे कर्मयोगी आहेत, हे वयोवृद्ध आहेत, कर्मवृद्ध आहेत असं शब्द वापरतो. याचा अर्थ त्या त्या क्षेत्रात त्यांनी खूप कार्य केलेले आहेत, जुने आहेत. मग याला वृद्धात्मा का म्हटलं? इतक्या सगळ्या प्रकारचे जे आपण आत्तापर्यंत वृद्ध शब्दाच्या छटा पाहिल्या, या सर्वांपेक्षाही आधी असलेला किती जुना? मगाशी रामदास स्वामींची ओवी म्हटली होती ना, आपण तो 2 दिवसांचा, आपण या 2-4 दिवसातल्या आहोत. देव तो बहुता काळांचा. त्रेतायुगातही ईश्वर आहेच, द्वापरयुगातही आहे, सत्ययुगातही आहे. बरे युगांचं हे आवर्तन संपायच्या आधी, प्रलयाच्या आधी जेव्हा पुन्हा होतं, अशी युगांची आवर्तनं पुन्हा पुन्हा होतात ना. एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयती हया. तर दरवेळा ईश्वर आहेच. ईश्वर नाही तर जगच नाही ना. जोपर्यंत दृष्टीला जग, विश्व, सृष्टी दिसते तोपर्यंत ईश्वराची संगती आहे, तो ईश्वर आहेच. सगळं दृश्य पदार्थ दृष्टीला जेव्हा दिसतात, भासमान होतात, तेव्हा याचा निर्माता ईश्वरच आहे. पंचदशीमध्ये श्लोक येतो, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिं गतिम, असा श्लोक आहे पंचदशीत. उत्पत्ती म्हणजे निर्माण करणारा, विनाश म्हणजे संपवणारा. भूतानाम आगतिं गतिम, भूताना निर्माण करणारा, संपवणारा. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिं गतिम वेत्तीम विद्याम अविद्यांच, पंचदशीतला श्लोक आहे. जो जीवांच्या विद्या अविद्या यांनी किती विद्या कमावली, म्हणजे किती धर्मयुक्त काम केलं, अविद्या किती कमावली. अविद्या आपल्याला बंधनात पाडणारी, विद्या बंधनातून सोडवणारी. 2च विद्या आहेत. देव विद्ये वेदितव्ये तू, 2च विद्या आहेत. ही किती वेत्तीन विद्याम अविद्यांच सवाच्यो भगवान इति, त्याला भगवान किंवा ईश्वर म्हणतात. ते वृद्धात्माचा अर्थ पाहतो आहे. पण ता केव्हापासून आहे इतक्या भूतांच्या गती, युगायुग पुन्हा पुन्हा सगळ्या जीवांच्या गती जाणणारा, आणि त्याचबरोबर उत्पत्ती आणि त्यांचा विनाशही करणारा. म्हणजे हा कितीच जुना आणि किती आजच्या भाषेत, अगदी सोप्या साध्या मराठी भाषेत विचार केला किती म्हातारा असेल.
आणि खूप म्हातारा मोठा वृद्ध याला अजून एक नाव आहे आपल्या संस्कृतीमध्ये, सर्वांना परिचयाचं आहे, सनातन. म्हणजे सर्वात मोठा, सर्वात आधी, खूप वृद्ध, सनातन, आर्य सनातन वैदिक धर्म म्हणतो ना आपण, म्हणजे खूप जुना, माहिती नाही. मग किती मोठा वृद्धात्मा, म्हणजे किती वृद्ध याचं वय सांगता येईल का? किती आहे? 100 वर्ष, 200 वर्ष, 1000 वर्ष? माणसाचं 100 वर्ष कलियुगात, 10 लाख वर्ष, 1 कोटी वर्ष नाही. एकावरती किती शून्य ठेवली म्हणजे संख्या पूर्ण होईल? बोला आपण मला. एकावर 1 शून्य ठेवलं 10 होतात, एकावर 2 शून्य ठेवलं 100 होतात, एकावर 3 शून्य ठेवलं 1000 होतात, एकावर 4 शून्य ठेवलं 10,000 होतात, एकावर 5 शून्य ठेवलं 1,00,000 होतं, वगैरे वगैरे वगैरे. ही मग संख्या ही पूर्ण कधी होईल? नाही होऊ शकत. अनएंडिंग त्याला इंग्रजीत म्हणतात. आणि अनएंडिंगला शास्त्रामध्ये, वेदांतामध्ये अनंत म्हणतात. आणि त्याला विज्ञानामध्ये नाव आहे इन्फिनिटी. संख्याच पूर्ण होऊ शकत नाही. एकावर शून्य द्या की 2वर शून्य द्या, 4वर शून्य द्या आणि संख्या सांगा, मोठ्यात मोठी संख्या सांगा. एकावर शून्य ठेवून, हे जनरल शिष्यवृत्ती परीक्षेत असे प्रश्न असतात. एकावर 1 शून्य, एकावर 0 0 ठेवत गेल्यानंतर सगळ्यात मोठी संख्या कोणती? त्याचं उत्तर अनंत हे आहे, इन्फिनिटी आहे. आणि म्हणून सर्वात याचं वय काय? वृद्धात्मा याचं नेमकं वय काय? अनंत. याचं ज्ञान किती? अनंत. आणि परमात्म्याच्या, ईश्वराच्या, निर्गुण निराकाराच्या स्वरूपाचं वर्णन करताना श्रुती माऊली बोलते सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ही स्वरूपलक्षणं आहेत परमात्म्याची. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म वस्तूचं वर्णन आहे. अनंत आहे, ही ब्रह्मवस्तूचंच वर्णन सुद्धा आहे. वृद्धात्मा म्हणजे निर्गुण निराकाराचं आहे, अत्यंत वृद्ध, प्राचीन, सनातन. सर्वात तुलना जर सकल जीवांशी केली तर यांच्या तुलनेत, देवांच्या तुलनेत, यक्षांच्या तुलनेत, किन्नरांच्या तुलनेत, त्रैलोक्यातल्या सगळ्या जीवांच्या तुलनेत सगळ्यात वृद्ध, म्हातारा, ज्येष्ठ नागरिक, सगळ्यात मोठा ज्येष्ठ नागरिक परमात्माच आहे. त्याचं नाव म्हणून वृद्धात्मा. वृद्धात्मा आहे त्याचं नाव. 7 क्रमांकाचं या श्लोकामध्ये आलेलं आहे. 8 क्रमांकाचं नाव आहे महाक्ष. संधी झाला आहे पुन्हा. महा अधिक अक्ष. अक्ष म्हणजे डोळा. मगाशी अरविंदाक्ष येऊन गेलं आहे, ते कमळाच्या प्रमाणे नेत्र असलेला अर्थ झाला. इथे महाक्ष, महा म्हणजे मोठा डोळा. याच्या आधीच्या नावाचा थोडा संदर्भ आला वृद्धात्माशी. मग इतका जर जुना, प्राचीन आणि खूप जुना आणि सगळ्यात वृद्ध जर आहे तर याचा डोळा खूप मोठा असला पाहिजे. नाही, मोठा डोळा असा अर्थ नाही आहे. मोठा डोळा अर्थ, शब्दार्थ आहे. अक्ष म्हणजे डोळा, मोठा डोळा. किंवा एक अर्थ अजून केला आचार्यांनी, अनेक डोळे असलेला. महाक्ष म्हणजे खूप डोळे असलेला. हरिहि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात. श्री पुरुष सूक्तात वर्णन येतं ना. सहस्राक्ष म्हणजे मोठा डोळा असलेला किंवा खूप डोळे असलेला महाक्ष. म्हणजे याला काय गरज आहे खूप डोळ्यांची? एका डोळ्याने काम भागत नाही का? आणि त्याचं कारण असं आहे, जीव खूप आहेत आणि प्रत्येक जीवाकडे याची दृष्टी जाते, याला लक्ष ठेवायचं आहे. म्हणून याला एक तर खूप डोळे पाहिजे, दोन्ही अर्थांनी बघू आपण. खूप डोळे पाहिजे त्याला. डावीकडे काही जीव आहे तिथे पाहायचं आहे, उजवीकडे पाहायचं आहे, समोर पाहायचं आहे, वर पाहायचं आहे. त्रैलोक्यातल्या जीवांकडे त्याला अखंड पाहायचं आहे. पोषितो जगासी एकलाची. जीवांकडे पाहून न पाहून कसं होईल, त्याला पोसायचं आहे. त्यांचा कालावधी आयुष्य संपलं की घेऊन जायचं आहे, नवीन जीवांना जन्माला द्यायचं आहे. त्यासाठी डोळा एक असेल तर तो खूप मोठा आणि टपोरा अर्थाने नाही आहे. एकच डोळा जर त्याला मांडलं, एकाक्ष पण त्याचं नाव येतं पुढे. एकच डोळा असं मांडणं महाक्षमध्ये, पण इतका मोठा की त्या एकाच डोळ्याने त्याला सगळं टिपता येतं. याचा अर्थ सकल प्राणीमात्रांच्या सगळे व्यवहार, सगळे कर्म, सगळ्या इच्छा, सगळ्या वासना, हे सगळं जो जाणतो, पाहतो. पाहणं जाणणं शब्द सारखेच आहेत. खरं पाहणे शब्दाचा अर्थ जाणणे असा होतो. ज्ञानात्मक तो ज्ञानांगानी शब्द तो जाणणे असा आहे. इतक्या सगळ्या जीवांचे कर्म जाणायचे आहेत. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा, अशी ओव्य दाखवतात.
तर त्यासाठी त्याला मोठा डोळा पाहिजे की नाही. मोठा याचा अर्थ टपोरा की असा अर्थ नाही. मोठा याचा अर्थ सूक्ष्म नजर. सूक्ष्म नजर, व्यापकतेने सगळ्यांकडे एका क्षणी पाहू शकणारा. किंवा मग दुसरा अर्थ आचार्यांनी केला, अनेक नेत्र असलेला, त्या नेत्रांच्या द्वारे, पण ज्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही, ज्याच्या नजरेमधून काहीच सुटत नाही, सगळीकडे तो आहेच आहेच आहेच. आणि म्हणून त्याचं नाव महाक्ष असं आहे. अगदी प्रत्येक झाडाचं पडणारं पान त्याला दिसतं, हो की आता हे पान पिकलं आहे, नवीन पानं यायची आहेत, तर हे पान गळलं पाहिजे. ते पान गळतं आहे. बरं, एकाच वेळेस सृष्टीतल्या किती वृक्षांची पानं पडत असतील? आमच्या अंगणात एक 5-50 झाडं आहेत. मी सहज अंगणात फिरताना चक्रा मारताना पाहतो, जेव्हा वारा येतो ना, सगळ्या झाडांची पानं गळतात. मी सगळीकडे पाहू शकत नाही. 20, 25, 30 झाडं आहेत. या सगळ्या झाडांच्या पडणाऱ्या पानाकडे मी पाहू शकत नाही एका वेळेला. परमात्मा पाहू शकतो. नुसतं माझ्या अंगणातल्या नाही, माझ्या गावातल्या नाही, माझ्या राज्यातल्या नाही, माझ्या देशातल्या नाही, माझ्या संपूर्ण सृष्टीत पृथ्वीवरती जितकी झाडं आहेत, किती झाडं असतील हो, काय अंदाज तरी आहे का? नाही. कडुलिंबाची झाडं असतात, उन्हाळ्यामध्ये पानं पडतात खाली पिवळी, एकाच वेळी हजारो पानं गळून पडतात. ते प्रत्येक पडणारं पान याला दिसतं. प्रत्येक, याच्या नजरेतून काहीच सुटत नाही. म्हणजे पडणारी पानं झाडाची असो, प्रत्येक बी पेरल्यानंतर अंकुर येतात, ते सगळे अंकुर हा पाहतो उत्पत्तीच्या वेळी. अगदी लहानशी मुंगी पिळातून निघाली आहे, त्या मुंगीकडे याची नजर जाते. गाई निघाली आहे बाहेर, गायीकडे जाते, कुत्र्याकडे जाते, खारीकडे जाते, घारीकडे जाते. सगळ्या प्राणीमात्रांकडे याची नजर, दृष्टी असतेच. आणि त्याच्या प्रत्येक कर्माची नोंदही हा ठेवतो. म्हणून याचं नावच एक महाक्ष असं या क्रमांकाचं आलेलं आहे. आणि त्या कर्मांना नुसतं नोंदून ठेवत नाही. त्या प्राण्याला, भोगयोनीच्या प्राण्यांचा विषय नाही सुरू आहे. मनुष्य तर इतर प्राणी भोगयोनी असल्यामुळे त्यांनी भोगून ती कर्म संपायची, फक्त तिथे साक्षी म्हणून पाहतो फक्त. आणि त्याचं एक कर्म यांनी हे भोगून संपवलं, आता याला ही योनी द्यायला नको. किंवा एका योनीप्रती कोटी फेरे होती, तर पुन्हा याला करूया खार, पुन्हा यांना खारुताईच करूया, पुन्हा याला चिमणीच करूया. यांनी पुष्कळ कर्म केले आहेत मुंगी होण्याचे. तर हे सगळं हेही त्याला लक्षात ठेवून करावंच लागतं. त्याची ती संकल्पना आहे. कर्मविपाक सिद्धांताचा स्वामीच परमात्मा आहे. तो त्याची नोंद करून तशा योनी देतो. पण मनुष्य जन्माचा विचार केला तर त्यांनी चांगल्या वाईट केलेल्या कर्माची चांगली वाईट फळं, ते आता भोगयोनी आहेत. मनुष्य तर ते भोगून संपवायचं आहे. पण मनुष्य जन्मामध्ये क्रियमान स्वातंत्र्य असल्यामुळे यांनी केलेल्या कर्मांचं पाप पुण्यात्मक फळं पुढे सुखदुःख रूप देणं. पाप पुण्यांची फळं सुखदुःख रूप मिळतात जीवाला, ती सुद्धा देण्याची किमया करणं, साठवून ठेवणं. यासाठी दृष्टी कशी पाहिजे? महाक्षच पाहिजे हो. साधारण डोळ्यांनी नोंदही करू शकत नाही, टिकवून ठेवू शकत नाही. जसे कर्म तसे फळ देतो. म्हणून भगवंतांना आपण कर्माध्यक्ष म्हणतो ना. कर्माध्यक्ष सर्वभूतानिवासा अशी श्रुती आहे. प्रत्येक भूतामध्ये वाहून त्याच्या प्रत्येक कर्माची नोंद करतो. तिथून आकाशातून, स्वर्गातून किंवा वैकुंठातून नाही करत. सर्वभूतादिवासय्यत सर्वभूतेषु च वसत्यपि अशी श्रुती आहे. तिथेच राहतो, त्याला कर्माची नोंद लगेच करतो. तो आहेच ना त्या जीवामध्ये, म्हणून त्याच्या कर्माची नोंद करतो, साक्षीरूपाने करतो. म्हणून त्याचं नाव महाक्ष असणं, याचा अर्थ विशाल व्यापक दृष्टिकोन. आणि 9 क्रमांकाचं नाव या श्लोकामध्ये आता येत आहे गरुडध्वज. गरुडध्वज, गरुड भगवंतांचं वाहन आहे. हा एक पक्षी आहे. म्हणजे 84 लक्ष जीवयोनीमध्ये गरुड ही एक स्पायसी आहे. मग त्या कॅटेगरीत अनेक प्राणी आहेत. घार, चिमणी, उडणारे सगळे पक्षी याच समुदायामध्ये येतात. त्यात एक गरुड ही श्रेष्ठ योनी मारली आहे. वैनतेय त्याला म्हणतात. गरुड भरारी आपल्याला माहिती आहे, फार उंच आकाशात भरारी मारू शकतो. आणि 3 हनुमंतांच्या तोंडी रामायणामध्ये एक श्लोक आहे, मी, गरुड आणि वारा, वायुदेव, हे 3च असे आहेत की ज्यांची भरारी किंवा झेप ही फार मोठी असते. आम्ही तिघही जर विचार मनात आणला, हनुमंतांच्या तोंडी सीतेशी संवाद आहे,
सुंदरकांडामध्ये. तो म्हणतो, आई तू काही सामर्थ्याची कल्पना करू शकणार नाही, इतके रामांच्या सेनेत विशाल विशाल वानर आहेत, सर्वांची शक्ती अपार आहे, पण त्यातल्या त्यात मग ती म्हणाली तू तर लहान दिसतंय, मला रूप दाखव. हनुमंतांनी तिला आपलं विराट रूप दाखवलं जानकी देवींना. तिथे हनुमंतांच्या तोटी श्लोक आहे. आई जानकी देवींना म्हणतात, मी वायुदेव आणि वैनते म्हणजे गरुड, आम्ही विनतेचा पुत्र आहे, तो विनता नावाची स्त्री तिचा पुत्र आहे, म्हणून वैनतेय आम्ही तीनच असे आहोत की आम्ही पृथ्वीला किती वेळा परिक्रमा करू शकतो. गरुडध्वज आपण शब्दाचा या नावाचा अर्थ पाहत आहे. असा अत्यंत पराक्रमी, ज्याची भरारी पृथ्वीलाही परिक्रमा करण्याइतकी श्रेष्ठ आहे, असा जो गरुड प्राणी आहे, जो भगवंतांचा एवढे कोण वाहन आहे, दास आहे, सेवक आहे, नम्र आहे. त्या गरुडाचा भगवंतांचा जो रथ आहे, ज्याला विजयध्वज रथ म्हणतात, विजय रथ, ज्या रथावरती भगवंतांची अखंड नजर आहे, त्या गरुडावरती एक ध्वज आहे. प्रत्येक पूर्वीच्या काळी जेव्हा रथ राहायचे ना, रथावर ध्वज राहायचं आहे. जसं राजा दशरथाच्या रथावरती एक ध्वज आहे, निशाण ज्याला म्हणतात. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं निशाण भगवा ध्वज रामदास स्वामींच्या म्हणण्यावरून केलं. अजूनही भगवा ध्वजाचं आपण पाहतोय. पण पूर्वी रथावरती ध्वज राहायचा. जसं अर्जुनाचा जो रथ आहे, त्या रथाच्या ध्वजावरती हनुमान आहेत, ती कथा आहे पोथीमूळ. तसं भगवंतांचा जो रथ आहे, रथ ज्याला म्हणतात, त्या विजय रथावरती जो ध्वज आहे त्यामध्ये गरुड आहे. गरुड भरारी का? पराक्रमाचं द्योतक आहे. शक्ती 3 अर्थ आचार्यांनी केलेले आहेत. गरुडाची शक्ती खूप आहे, अपार शक्ती आहे. गरुड आपण गरुड योनीमधलाच एक जटायूचं नाव ऐकलं रामकथेमध्ये. यांनी रावणासारख्या महाबलाढ्य दशानन त्याच्याशी युद्ध केलं आहे. तो मृत्यू पावला कारण रावणाने कपटाने त्याला मारला वगैरे आपल्याला माहिती आहे. पण जानकी देवींच्या रक्षणासाठी यांनी सगळं सामर्थ्य खर्च केलं आहे. हा गरुडाच्या वंशातला आहे. संपाती संपाती आणि गरुड भाऊ, आपलं जटायू आणि संपाती भाऊच आहेत. हे गरुडाच्या वंशातले आहेत. दोन्ही पराक्रमी आहेत. पण भगवंत इथे आपण गरुडध्वजाचा अर्थ पाहतोय. 3 अर्थांनी आचार्यांनी याचं वर्णन केलं आहे. गरुडाची शक्ती, गती आणि तो धर्मरक्षणाचं प्रतीक आहे. गरुडाचं सगळं कार्य धर्मवाहक, धर्म निर्माता प्रभू जो आहे. 3 अर्थ किती छान आहेत बघा आचार्यांनी केलेले. एक त्याची गती खूप आहे. त्याचं वर्णन आपण ऐकलं आहे की पूर्ण पृथ्वीला कितीही परिक्रमा करू शकण्याचं सामर्थ्य, हे इतकी शक्ती त्याच्याजवळ आहे. तेवढी गती पण अतिशय गतीने वेगवान, इतकी गती, गरुडा इतकी गती कुणाजवळ नाही. खूप वेगाने पृथ्वी परिक्रमा करील, काही क्षणात करील, इतका पराक्रमी, इतकी शक्ती. आणि त्याचं जे तिसरी कशाचं प्रतीक आहे? धर्मरक्षणाचं प्रतीक आहे. म्हणजे काय? भगवान धर्म निर्माते आहे. धर्मस्य प्रभुः अच्युतः, श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत येतं. धर्मस्य प्रभू अच्युत म्हणजेच कृष्ण, म्हणजेच विष्णू. अच्युत म्हणजेच त्याचं नाव येऊन गेलं अच्युत. आपण या विष्णू सहस्रनामात ऐकलं ते. तो धर्मनिर्माता आहे. धर्मस्य प्रभू अच्युतः. धर्म ही ईश्वराची सार्वभौम व्यवस्था आहे, त्याने निर्माण केलेली आहे. तिचा रक्षक, कारण तो भगवंतांनाच पाठीवर घेऊन जातो कुठेही धर्मरक्षणासाठी. गरुड घेऊन जातो म्हणून भगवान पुढे ते कार्य करतात. उदाहरण म्हणून बोलायचं असेल तर भौमासुराचा, नरकासुराचा वध. इंद्राने सांगितलं आमच्या इथे चोरी झाली आहे, तू आम्हाला आणून द्या. आईची कुंडलं गेली आहेत, ती नरकासुराने चोरली आहेत, आमच्या हेरांनी सांगितलं आहे. भगवान गेले भौमासुराकडे, गरुडावर बसून गेले, कारण तो वेगाने जाणार आहे, शक्तिवान आहे. मी त्याच्या कारागृहात 16,100 निरपराध युवतींना, मुलींना त्यांनी कोंडून ठेवलं आहे. त्यांना सोडवणं माझं कार्य आहे. तो नरमेध करणार आहे. त्या धर्मरक्षणाच्या कार्यामध्ये प्रभू धर्मरक्षक आहेत, धर्मनिर्माते आहेत. ह्या कार्यात त्यांना सहाय्य करणारा भगवंतांनी गरुडाचं स्मरण केलं आहे. आणि गरुड हा स्मर्तृग्रामी प्राणी मानला आहे. भगवंतांनी स्मरण केलं की उभा राहील. आणि गरुडावर बसून मग भगवान आणि सत्यभामा देवी या
त्याच्या नगराकडे गेल्या भौमासुराच्या. प्राग्ज्योतिषपूर त्याचं नाव आहे भागवतात. मग त्याचा संवार वगैरे केला. पण गरुडाने पाठीवर वाहून नेलं. वाहन आहे, भगवान धर्मरक्षणाचं कार्य करतात आहेत, त्यात सहाय्यक गरुड झाला. म्हणून गरुडाला धर्मरक्षणाचं प्रतीक मानलं आहे. जेव्हा 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 गरुड, राम अवतारात ते गरुड आहे ना. इंद्रजितांनी काही पराक्रम केला. रावणाने जेव्हा पाहिलं की अनेक दैत्यांचा वध झाला, रावणाने इंद्रजिताला सांगितलं तू जा, तो खूप बड्या मी जाऊन त्यांना आत्ता ठार करतो वगैरे. आणि त्यांनी नागपाशात बद्ध केलं. नागपाशात बद्ध केलं. आता राम आणि लक्ष्मण मूर्छित पडले. आणि मग सुषेणाने सांगितलं की यांना मुक्त करण्याकरता दुसरा उपाय नाही. प्रभू रामांनी मग त्या पाशात असताना गरुडाचं स्मरण केलं. गरुड आणि सर्प यांचं वैर आहे. आणि गरुडाने ते सर्पपाश त्याला म्हणतात, ते भक्षण केले असं वर्णन रामकथेत आहे. ते भक्षण करून धर्मरक्षक रामाचं रक्षण केलं, सहाय्य केलं. धर्माने युद्ध करणारे राम आहेत. रावणाचा वध, वालीचा वध धर्मकार्य आहे. विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, त्यात मदत करणार आहे. म्हणून आचार्याने अर्थ केला आहे, धर्म रक्षणाचं प्रतीक गरुड आहे. तीनही गोष्टी, शक्ती, गती, धर्मरक्षणाचं कार्य करणारा असा गरुड आहे. म्हणून भगवंतांनी आपल्या ध्वजावरती, झेंड्यावरती त्याचं नाव गरुड, ध्वजावरती त्याची कायम स्थापना केली. म्हणून भगवंतांचं एक नावच गरुडध्वज असं आहे. त्यांच्या रथावरच्या ध्वजाचंही नाव आहे. पण गरुडध्वज म्हणजे झेंडा, ज्याच्या झेंड्यावर गरुड आहे म्हणून गरुडध्वज, प्रतिकात्मक अर्थ हा आहे. आणि गरुडावर भगवंतांचं प्रेमही आहे, वाहक आहे, सेवक आहे, स्पर्तृगामी आहे. पुष्कळ अवतारांमध्ये गरुडाने भगवंतांना खूप सहाय्य केलं आहे. श्रोते हो, याप्रमाणे आपल्यासमोर आज जो श्लोक होता 38 क्रमांकाचा, ज्यात 9 नावं होती, त्या श्लोकातल्या नामांचा आपण यथाशक्ती यथामती विचार केला. एकदा श्लोक म्हणू आणि थांबू. पद्मनाभो रविंदाक्ष पद्मगर्भ शरीरभृत महर्दिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वज, असा श्लोक होता. आजचं झालेले चिंतन, ही प्रवचन सेवा मी परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी, श्री गोपालकृष्णाच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.